मित्रांनो, जेव्हा तुम्ही गाडी नवीन घेता तेव्हा त्यातील काही हिडन गोष्टी, हिडन खर्च असतात ना, त्याची जी कॉस्टिंग असतं ना ते खूप जास्त असतं. ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. नंबर 1 काय आहे? इन्शुरन्स. कॉम्प्रेहेन्सिव्ह इन्शुरन्स हा मस्ट आहे, तुम्हाला घ्यावाच लागतो. थर्ड पार्टी इन्शुरन्स घ्यावाच लागतो. आणि इन्शुरन्स तुम्ही डीलरकडून जर घेतला तर तुम्हाला निम्म्यापेक्षा जास्त पैसे पे करावे लागतात. म्हणजे 25,000चा इन्शुरन्स तुम्हाला बाहेर भेटतो, तर तुम्हाला ₹5,000 एक्स्ट्रा डीलरकडून डीलरला पे करावं लागतं, तेव्हा तो इन्शुरन्स भेटतो. नेक्स्ट इयर त्याचा रिन्युअल येतो आणि दरवर्षी 10 ते 15% आहे ना, इन्शुरन्सचा प्रीमियम वाढत चाललेला आहे. सेकंड आहे सर्व्हिसिंग. जोपर्यंत तुम्हाला वॉरंटी दिली, म्हणजे 3 वर्षाची वॉरंटी आहे, तर तुमच्या गाडीचं रनिंग जास्त असलं तर तुमच्या जे पहिल्या 3 सर्व्हिस असतात त्याच फ्री असतात. म्हणजे बाकीच्या जर सर्व्हिस आहेत ना, त्याचं तुम्हाला पे करावं लागतो. आणि सर्व्हिसिंग कॉस्ट जी डीलर किंवा सर्व्हिस सेंटरची असते ना, ती डबल किंवा ट्रिपल असू शकते. त्यांचे पार्टसुद्धा कॉस्टली असतात. तर हे एक हिडन चार्जेस आहेत मित्रांनो. रोड टॅक्स म्हणजे रजिस्ट्रेशन एक प्रकारचं आहे आणि त्याचे बाकीचे ॲडिशनल चार्जेस आहेत. तर ते मित्रांनो तुम्हाला ॲडिशनल पे करावे लागणार आहे. त्याला काही तुम्हाला सूट नाही आहे. एक शोरूम म्हणजे गाडी तुम्हाला ऑन रोड असं नाही, ऑन रोडचे पैसा जास्त असतो, ते सुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागतात. इम्पॉर्टंट मित्रांनो काय आहे? ॲक्सेसरीज. कंपल्सरीच्या नावाखाली म्हणजे काही डिमांड गाड्या असतात ना, त्याला कंपल्सरी म्हणून तुमच्या गळ्यात ॲक्सेसरीज मारले जातात. ज्याची मार्केट व्हॅल्यू 30% असेल तर ते तुम्हाला 70% महागनं ॲक्सेसरीज विकतात. म्हणजे जमड फ्लॅप, मॅट्स, लॅमिनेशन, सीट कवर आणि काही इसेन्शियल पॅक म्हणून तुम्हाला गळ्यात मारले जातात. त्याचा ॲडिशनल ₹20 ते ₹50 एक्स्ट्रा खर्च तुमच्या माथे मारला जातो. अजून आहे एक्सटेंडेड वॉरंटी, अननेसेसरी अँटी रस्ट कोटिंग, अशा गोष्टी तुमच्या गळ्यात मारल्या त्याला तुम्हाला ₹15,000 ते ₹20,000 ॲडिशनल गाडीवर बसले जातात मित्रांनो. आणि महत्त्वाचा मोठा जो हिडन असतं ते म्हणजे डेप्रिसिएशन. तुम्ही जेव्हा गाडी शोरूमच्या बाहेर काढता, जसं तुमच्या गाडीचा नंबर प्लेट येतो, तुमच्या गाडीची व्हॅल्यू 20% कमी झालेली असते. म्हणजे तुमचा जागेवर 2,00,000चं नुकसान आहे. गाडी घेणं चुकीचं नाही आहे, पण हे लक्षात राहू द्या मित्रांनो, ही गाडी स्मार्ट तरीकेने घेतली पाहिजे. जे काही हिडन आहे, जे काही ऑप्शनल आहे, त्या गोष्टी तुम्हाला अजिबात घ्यायच्या नाही आहेत आणि जास्तीत जास्त डिस्काउंट घ्यायचे, जेणेकरून तुमचा फायदा होणार आहे. आणि याच टिप्स तुम्ही फॉलो करून तुम्हाला एक चांगली गाडी खरेदी करू शकता. अजून कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे नक्की सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.